नमस्कार, मी राजकुमार नागुलवार प्रभाग क्रमांक 32 ब मधून महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा आहे। आता या ठिकाणी महालक्ष्मीनगर भागामध्ये आम्ही प्रचार करतो आहे आणि डोर टू डोर आम्ही चाललो आहे आणि प्रत्येकाच्या जे मतदार आहेत आपले मायबाप त्यांच्या भेटी घेतो आहेत। आपल्याला माहीत आहे की मी याच भागातून नगरसेवक होतो 2012 ते 17 मध्ये। भारतीय जनता पार्टीने मला काही लालच दिलं, तिकीट देऊ म्हणून त्या ठिकाणी काही कमिटमेंट केलं आणि माझ्याशी धोका केला आणि माझी तिकीट कापली। असे अनेक भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, त्यांना असंच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असे काही आमिष दाखवले आणि त्यांच्याशी सुद्धा अनेक ज्येष्ठ जे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्याशी धोका केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी नगरसेवक होतो। पुन्हा माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले माजी नगरसेवक अशोकभाऊ काटले आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्या पदाधिकारी रुपालीताई पिचकाटे आहे आणि आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद प्रभाग 32 मधून आहेत। अनेक ठिकाणाहून अनेक नागरिक स्वतःहून बोलवत आहेत, कारण आपल्याला माहीत आहे की भारतीय जनता पार्टीला कमळ चिन्हावर जे 2017 मध्ये निवडून आले त्यांनी फक्त एखादा नगरसेवक त्याच्यामधला ॲक्टिव्ह होता। बाकी संपूर्ण आपल्याला माहीत आहे की बाकी 3 नगरसेवक हे ॲक्टिव्ह नव्हते। त्यामुळे लोकांच्या हाल अपेष्टा झाल्या प्रभाग क्रमांक 32 मधल्या। त्यामुळे लोकांचा प्रचंड रोष त्या 2-3 नगरसेवकावर आहे। त्यामुळे असा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। मला मागच्या निवडणुकीमध्ये 9,934 मतं होते, फक्त 1150 मतांनी मी निवडणूक हारलो होतो आणि आता प्रचंड मला प्रतिसाद आहे। आमच्या 4 उमेदवारांना प्रचंड असा प्रतिसाद आहे। या ठिकाणी माझ्यासोबत रेखाताई काटोलेसुद्धा आहेत। अशा प्रकारे सर्व भागामधून आम्ही फिरतो आहे, तर आम्हाला स्वतःहून नागरिक बोलवत आहेत, कारण या लोकांनी रस्ते असतील, पाणी असेल, नळ असेल, छोटी मोठी साफसफाई असेल, याकडे लक्षच दिलं नाही। आणि हे लोक जे 2-3 नगरसेवक आहेत भाजपचे आपल्या प्रभाग 32चे, हे लोकांपर्यंत पोहोचलेच नाही, लोकांकडे चेहराच दाखवला नाही। त्यामुळे यांच्यावर प्रचंड नाराजी आहे आणि आम्हाला या ठिकाणी बोलावून आमचं स्वागत होत आहे आणि लोक स्वतःहून या ठिकाणी आम्हाला मतदान करण्याकरता तयार आहेत। आताच या ठिकाणी काका यांना बोलावलं, या काका तुम्ही। काकांनी साळुंखे काकांनी स्वतः सांगितलं की आम्ही तुमची वाट बघत होतो आणि ह्या लोकांना आम्ही कशी सेवा दिली माहीत आहे। त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या 4 उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे। नहीं, नागुलवार जैसे बिल्कुल उम्मीदवार हमारे को बिल्कुल होना ही चाहिए वैसे, क्योंकि अभी तक के जो पिछले टाइम पर जो चुन के आए ना, उन्होंने कोई इधर मुंह तक के नहीं दिखाया उन लोगों ने इधर में। इसलिए हमारे भाई नागुलवार जी है, बस वही हमारे लिए। मैं प्रभाग 32 के जनता से अपील करना चाहूँगा की शेवटी नगरसेवकाचं काम काय असते, हे नगरसेवकाचं आपल्या एरियामध्ये साफसफाई पाहिजे असते, आपल्या एरियामध्ये पाणी चांगलं व्यवस्थित पाहिजे असते, शुद्ध पाणी पाहिजे असते, आपला आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपले महानगरपालिकेचे दवाखाने आहे, तिथले गोरगरिबाची ट्रीटमेंट आपल्याला करायची असते, लाईट आपल्या भागातले चांगले पाहिजे असते आणि जे आपले विद्यार्थी आहेत, युवक आहेत, त्यांच्याकरता कुठेतरी लायब्ररी पाहिजे असते स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरता। आपल्या ज्या महिला आहेत त्यांना कौशल्य विकास अंतर्गत आपण प्रशिक्षण देऊ शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तेत आहोत। त्यामुळे या सत्तेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत, जे युवक आहेत, ज्या महिला आहेत, त्यांना रोजगारसुद्धा देण्याचा प्रयत्न करू आणि ज्या मूलभूत गरजा आहे महानगरपालिका त्यासुद्धा आम्ही सोडू। अशा प्रकारे सर्वांगीण विकास या ठिकाणी आम्ही करणार आहोत। आरोग्याच्या बाबतीत लक्ष देणार आहोत, साफसफाईच्या बाबतीत लक्ष देणार आहोत। नगरसेवक म्हणून जे जे काम करता येईल ते सर्व आम्ही या ठिकाणी निवडून आल्यानंतर करणार आहोत। या ठिकाणी धन्यवाद। नमस्कार, मी प्रभाग 32 मधनं रुपाली अमित पिचकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मला उमेदवारी मिळालेली आहे। जो तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, आपल्या इथे म्हणजे जेही कोणी नगरसेवक होते त्यांनी कुठेही लक्ष दिलेलं नाही आणि शिक्षण तर हा दूरच राहिला। ज्यांना शिक्षणाची गरज आहे, पैशाच्या अभावी जे शिक्षण घेऊ शकत नाही आहे, त्यांना आम्ही वेगवेगळ्या योजनांद्वारे आम्ही त्यांना शिक्षण मोफत करण्याचा प्रयत्न करू आणि जेही मदत आमच्याकडे होईल, म्हणजे आम्ही जेही 4 उमेदवार आहेत ते आम्हाला मिळून काम करायचं आहे आणि जे आम्हाला देता येईल त्यांना, किंवा महिला म्हणा, महिलांना पण आता शिक्षणाची फार गरज आहे। जे जसं दादांनी म्हटलं की वेगवेगळे जे कला कौशल्य आहे किंवा त्यांना वेगवेगळ्या ज्या योजना आहे त्या आम्ही उपलब्ध करून देऊ। ज्या बायकांना जसं त्यांचे नवरे नाही आहे
त्यांना अडचणी येत आहे. जसं आम्ही आता फिरलो आहे तर बऱ्याच स्त्रिया अशा आहे की ज्यांना म्हणजे जी म्हणते आपण वेगवेगळ्या योजनांचा त्यांना लाभ घेता येत नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांना जे काही नगरसेवक होते त्यांनी काही मदत केलेली नाही आहे, त्यापर्यंत त्या पोचल्या नाही आहे. तर आम्ही आमच्याद्वारे त्यांना पूर्ण प्रयत्न करू की त्या पोचतील आणि प्रभागाचा विकास जो आतापर्यंत झालेला नाही आहे तो आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. मी रेखा शेषराव काटोले, मला प्रभाग 32मधून अ गटातून अजित पवार गटातून उमेदवारी मिळालेली आहे. आपण बघतो आहे की जेव्हा इलेक्शन राहते तेव्हा खूप दावे केले जातात, घोषणाही केल्या जातात, पण त्याची पूर्तता होत नाही आणि समजा झाली तरी ती फक्त इलेक्शनपुरती राहते. आता तुम्ही लाडक्या बहिणीचंच उदाहरण घ्या. ते खूप सुरुवातीला त्यांनी सरसकट दिलं, त्याच्यानंतर छाटणी चालू झाली, कारण की त्याच्यानंतर इलेक्शन संपलं. असं करता 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 ते खूप कमी पॉईंटवर येऊन ठेपलेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना समजते आहे की हे जे दावे असतात, हे घोषणा असतात, इलेक्शनपुरतं आता लोकही खूप लोकांमध्ये खूप अवेअरनेस आला आहे. त्यांनाही समजते सगळं इलेक्शनपुरतं आहे. पण आता असं आहे, काही लोक भाडतात, पण जे भाडतात ते वोट करतात, पण त्यांनी जे वोट केलं तर त्यांचं तोंड बंद होऊन जाते. मैं प्रभाग 32 से यही हे करना चाहूँगी, जो सक्षम उम्मीदवार है, जो ग्राउंड लेवल पे काम करते हैं, जो 24/7 अवेलेबल रहते हैं, उनको आप वोट कीजिए. नमस्कार, मी अशोक राजेरामजी काटले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रभाग क्रमांक 32मधून मला उमेदवारी मिळालेली आहे. आमच्या पॅनलमध्ये राजूभाऊ नागुलवारजी, सौ रेखाताई शेषरावजी काटोले, सौ रुपालीताई अमित पिचकाटे, एक चांगलं सक्षम पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या प्रभाग 32मध्ये देण्यात आलेला आहे. आपल्याला माहीतच असेल, कारण आपण अनेक लोकांची इंटरव्ह्यू घेता आणि सगळं फिरता. काँग्रेस पक्षामध्ये कसे लोक आहेत, भारतीय जनता पक्षामध्ये काय लोक आहे, मी त्यांची तुलना करणार नाही. अनेक लोक आपल्या पद्धतीने प्रचार करतात, प्रसार करतात, पण आमच्या माध्यमातून जो प्रचार आहे, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि लोकांच्या सेवा कशा काय करायच्या याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मी नगरसेवक होतो. नगरसेवकाचं कर्तव्य काय आहे, लोकांनी मतदान केल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याचं मूल्यमापन पूर्ण करून त्याचे दायित्व आपण ते कार्य केलं पाहिजे अशी मी भावना आमच्या मनात रुजवतो. आणि या प्रभागामध्ये एकंदरीत सर्व नागरिकांच्या माध्यमातून त्यांच्या सांगण्यानुसार असं दिसून येते की ज्या उमेदवारांना आपण मागच्या वेळेस, मी पक्षाचं नावही नाही घेत, सगळ्या लोकांना माहीत आहे, तुम्हालाही माहीत आहे, निवडून दिलं, गेल्या 4-5 वर्षापासून अजून त्यांचा साधा चेहराही पाहिला नाही. त्याच्यातील काही लोक करतही असतील, पण अनेक जे काही उमेदवार आहे निवडून आलेले, त्यांचा चेहरा पाहिला नाही. मूलभूत सेवापासून हे आमचे नागरिक इथं वंचित आहे. निश्चितच त्याचा फायदा आम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलला मिळेल आणि त्याबद्दल ती मात्र शंका नाही. धन्यवाद.